जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे एक प्रसिद्ध पद्य आहे, अज्ञानामध्ये दुःख भोगुनी व्यर्थ पशुवत मरू नको. विरोधकांची ती अवस्था झाली. अज्ञानाचा महामेरू म्हणून विरोधी पक्षातले काही लोक भ्रम आणि असत्य पसरवण्याचा प्रयत्न करतात. हा येऊ घातलेला कायदा किंवा प्रस्तावित कायदा राज्याच्या हिताचा, राज्यातला शांतता एकोपा टिकवण्याचा, राज्यातील शांतता एकोपा आणि एकोप्याचं वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीचा या स्वरूपाचा तो कायदा आहे. आणि स्वाभाविकता कर नाही त्याला डर कशाला. आणि विरोधी पक्षातल्या काही लोकांना त्याच्याबद्दल डर असेल तर त्यांच्याकडे कर आहे का हे त्यांनी तपासावं. ही जागा क्रिकेटच्या विषयावर बोलायची नाही. रवी राणा यांना भाजपमध्ये आता वाद झालेला भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या काही नेत्यांनी असं म्हटलेलं आहे की रवी राणा यांना पाठिंबा दिला जाऊ नये किंवा त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये भाजपच्याकडे. महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत आणि महायुतीतल्या कुठल्याही उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियामध्ये संबंधित पक्षाचे नेते म्हणून एकत्र निर्णय करणार आहेत. त्यामुळे याच्यावर सार्वजनिक चर्चा करणं अयोग्य आहे असंच मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. जो प्रस्तावित कानून है वो महाराष्ट्र में एक तरीके से पीस मेंटेन रहे, महाराष्ट्र की एकता अखंडित न हो जाए, खंडित न हो जाए, महाराष्ट्र में एक दूसरे के प्रति द्वेष का वातावरण न पैदा हो, इस प्रकार के विषय को लेकर कानून आ रहा है. अगर महाराष्ट्र के हित में कोई कानून आ रहा है तो उसके बारे में गलत फहमियां फैलाकर विपक्ष हम ही इस प्रकार के काम करने वाले लोगों के साथ है क्या, यह प्रश्न चिन्ह खुद ही निर्माण क्यों कर रहे हैं, ये हमारा उनको सवाल है. क्या ये तो हमारे सर्वोच्च नेता तय करें.